एक मिनट, क्या है? हिला हिला आप क्या लेने आए थे यहाँ पे? मैं ये जोमेटो का ऑर्डर पिकअप करने के लिए पिकअप करने के लिए आए थे ना? ओके, ठीक आहे. चला. नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आता सध्या आहे भाईंदर पूर्वेच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल येथे. दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी या क्रीडा संकुलामध्ये एका 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला होता आणि या संदर्भात मनसेनी आणि आंदोलन केलं होतं आणि या शहरातील अनेक नागरिकांनी नवघर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. त्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेने हा जो क्रीडा संकुल आहे हे बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील या क्रीडा संकुलमध्ये असणारं जे राजू किचन आहे ते अजूनही चालू असल्याचं निदर्शनास आलं आहे. आज या ठिकाणी काही स्विगी आणि झोमॅटोची मुलं या ठिकाणाहून ऑर्डर कलेक्ट करताना दिसली आहे. तसेच काही मुलांना किंवा काही जणांना यांनी ज्या घरी ऑर्डर दिलेत त्याची देखील माहिती आपल्याला मिळाली आहे. तसेच या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी दाखल झाले आणि त्यांनी नवघर पोलिसांना इथे बोलावून या किचनची पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार आपल्याकडे म्हणजे सत्यपरिचितच्या हाती या राजू किचन चालू असल्याचा व्हिडिओ हाती आलाय आणि या सर्व संदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आहे, काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेऊया. नमस्कार, मी सचिन वसंत पोपळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा अध्यक्ष. आपण पाहिलं असेल की एक 10 दिवसापूर्वी 11 वर्षाचा ग्रंथ मुथा नावाचा मुलगा जो मीरा भाईंदरला स्विमिंग करताना महापालिकेच्या क्रीडांगणमध्ये स्विमिंग करताना मृत्युमुखी पडला होता. त्यानंतर पूर्ण मीरा भाईंदरमध्ये एक वातावरण झालं होतं. ते वातावरणाचा लोकांनी खूप मोर्चे काढले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले, परंतु त्या ठिकाणी एक उपहारगृह चालू आहे, त्याचं नाव आहे राजू किचन. आज एवढी घटना घडल्यानंतर, निंदनीय घटना घडल्यानंतर पण ते राजू किचन चालू आहे. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला दाखवत आहे. आता स्विगीवरनं आम्ही एक ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डर घेऊन स्विगीचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही त्यांनाच विचारतो की ही नक्की ऑर्डर कुठून आणली त्यांनी. भाऊ सांगा तुम्ही. ही आता आम्हाला ऑनलाईन ऑर्डर लागते. ही ऑर्डर आम्हाला राजू किचन मधनं लागली. हे राजू किचनच्या भाईंदरला जे राजू किचन आहे स्पोर्ट्स क्लब वाला त्याची ऑर्डर लागलेली. तर मी तिकडे गेलो तर आतमध्ये सगळे गेट बंद होते. तर मी कॉल केला रेस्टॉरंटला, मग त्यांनी ही ऑर्डर बाहेर आणून दिली. ओके, म्हणजे तुम्ही आता पाहिलं असेल की भाऊंनी जी ऑर्डर आणून दिलेली आहे ती आम्ही हातात घेतलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने एका मुलाचा जीव गेल्यानंतरही महापालिकेच्या आयुक्ताने ठेकेदार कुठलीच कारवाई केली नाही आणि ते हॉटेलही चालू आहे. म्हणजे यामध्ये कोणाचा तरी वरदहस्त आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना की यामध्ये वरदहस्त आहे, त्याशिवाय या घटना घडणार नाहीत. आज तर त्यांनी एक उच्च अहवाल दिलेला आहे की जे मृत्युमुखी पडलेला आहे मुलगा त्याला तो स्वतः जबाबदार आहे असं त्या ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करते. आता आम्ही या ठिकाणी जी ऑर्डर आलेली आहे ही ऑर्डर घेऊन आता आम्ही पोलीस स्टेशनला फोन करत आहे. पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस बांधवांना बोलून त्या ठिकाणी हे हॉटेल तात्काळ बंद करून या हॉटेलवर जप्ती घेऊन त्यांच्याकडनं एक महापालिकेने दंड आकारावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. हॉटेलचा मालक कोण आहे? ते जो ठेकेदार चालवत होतो तेच आहे. ते मधुसूदन नायक करणी सर आहेत. त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही, अच्छा, काहीच तुम्हाला नोटीस? काही पण नाही, इकडे नोटीस पण नाही लावले, काही पण नाही लावलं. तुम्हाला फोन पण नाही? ठीक आहे, नाही मालक नाही, काही पण नाही. उभा आहे, लवकर येतं का जरा? लगेच हॉटेल चालू आहे. एका मुलाचा जीव जाऊन पण हॉटेल चालू आहे. मनसेवाले साहेब लवकर आलं तर कुठे आहे का? कोण आहे सर आपण? कोण आले? काय चाललंय का तुमचं? तुम्हाला ठीक आहे रोहित. तुमचा ठेका रद्द झाल्यानंतर तुम्ही कसं काय हॉटेल चालू शकता? आम्हाला कळवलं नाही ना साहेब अजूनपर्यंत. कसं काय कळवलं नाही कळवलं. एवढी मोठी घटना झाली आणि तुम्हाला कळवलं नाही?
नाही लोकांनी काही बोललं पण नाही आम्हाला. कोणी बोललं नाही? जे ठेका चालवत होतं ना हा. त्यांनी काही पण नाही बोललं. कोण आहे कोण मालक कोण आहे? मी काय म्हणतो, पण एवढं लपून इथे छपून 11 देण्याचं काय वर्षाच्या कारण लहान काय? मुलाचा जीव गेला हे तर माहिती आहे. हा ठेका तुम्हाला सांगितलं नाही, पण इथे तुम्हाला सांगितलंय ना की इथल्या कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी बंद असतात, हे आयुक्तांनी सांगितलेलं आहे, पोलिसांनी सांगितलेलं. मग तुम्हाला जर सांगितलं नव्हतं, मी काय बोलतो साहेब, आम्हाला हवीन पण कोणी पण नाही मग सांगितलं. मी काय म्हणतो, 11 वर्षाचा तुमच्या घरातल्या एखाद्या मुलाचा जीव गेला असता तर तुम्ही हॉटेल चालू ठेवलं असतं? नाही केलं. तू या करारामध्ये कुठेही तुम्हाला उपहारगृह लिहिलेलं आहे, इथे आउटसाईड तुम्हाला ऑर्डर देणं नाहीये करारामध्ये, तरी पण तुम्ही ते करत आहात. हे बाळा इकडे, तुम्ही ते करत आहात का? करत आहात. मॅनेजर आहात, काय नाव तुमचं? मनीष काय मनीष कोठारी. मग तुम्ही तुमच्या मुलाचा जीव गेला असता तरी पण हॉटेल चालू ठेवलं असतं? हे इकडे ये मित्रा, ही बघा, आता आम्ही गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स क्लब कॉम्प्लेक्सला आलेलो आहे. 11 वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला आहे, तरी देखील हे हॉटेल चालू आहे. करारामध्ये कुठेही हॉटेल या नावाचा उल्लेख नाही, उपहारगृह आहे. आणि त्यामध्ये त्यांना ऑर्डर बंद करायचे पोलिसांचे आदेश होते, त्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश होते. या क्रीडा प्रमुख दीपाली पवार मॅडम आहेत, यांच्या आशीर्वादाने आणि इकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू आहे. म्हणजे यांची हिंमत बघा काय होते. जे हॉटेल चालू आहे ते हॉटेल चालू करण्यासाठी एका मुलाचा जीव गेलाय तरी त्यांना अक्कल आलेली नाही. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खायचं काम इकडचे लोक करत आहेत, महापालिका अधिकारी करत. ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने गुन्हा दाखल केला 2 दिवसात, तो आजपर्यंत ठेकेदारावर केले नाही. ठेकेदाराचा कुठलाही करार रद्द केले नाही. त्यात चौकशी समिती नेमली, त्या चौकशी समितीमध्ये पानपट्टे हे प्रमुख ठेवले, त्यानंतर दीपक खांबित आहेत, आणि ज्यांची इन्क्वायरी करायची, ज्यांना नोटीस दिलेलं आहे ती दीपाली पवार यांना पण त्या कमिटीमध्ये घेतलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप आहे की हा सर्व नागरिकांना उल्लू बनवायचं काम चालू आहे. महानगरपालिका ही जनतेला उल्लू बनवत आहे. 11 वर्षाचा मुलाचा जीव गेल्यानंतरही हे हॉटेल चालू राहते आणि हे लोक अशा पद्धतीने हा व्यवसाय करत आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, या मुलाने स्विगीची डिलिव्हरी गेटवर आणून दिलेली आहे. स्विगीची डिलिव्हरी द्यायची काय गरज आहे? तुम्ही काय हॉटेल बंद ठेवू शकत नाही का? करारामध्ये असा कुठलाच उल्लेख नाही, तरी देखील या पद्धतीने काम चालू आहे. तुमच्या आता जो झोमॅटोचा ऑर्डर आहे तो आता थोड्या वेळापूर्वी इथे देण्यात आला. इथे आजूबाजूला सर्व यांच्या हॉटेलच्या लाईट्स बंद आहेत, तरी देखील इथे ऑर्डर दिल्या जात आहे. तर ह्यांचं असं म्हणणं आहे की ठेकेदारांनी यांना कळवलं नसल्यामुळे. अहो, पण महापालिकेच्या आयुक्तांनी एक लेटर लावलं होतं की जोपर्यंत चौकशी होईपर्यंत तुमचं ऍक्टिव्हिटी आणि जे हॉटेल आहे हे बंद असलं पाहिजे. मग ऑर्डर द्यायची काय प्रकार आहे? म्हणजे पैसे कमवण्यासाठी ठेकेदार कुठल्या लेवलला जातो हे बघा ना. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायचं काम हा ठेकेदार करत आहे. या राजू किचन मधून त्यांना भक्कम पैसे मिळतात आणि भक्कम पैसे वसूल करण्याकरिता ठेकेदार हे गपचूप काम करत आहे. मी तर म्हणतो, उद्याच्या उद्या जर चौकशी करून हे सर्व बंद नाही केलं, सील नाही केलं, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मनसे स्टाईलने खळखटॅक करून हे सर्व बंद करेल. आज मी पोलिसांना बोलवलंय, पोलीस आल्यानंतर याच्यावर जी कारवाई करतात ते पाहू, अन्यथा आम्ही आज इथेच बसणार, गेटवर बसून आज आंदोलन करू.